बायोलॉजीचे प्रॅक्टिकल एक्झामसाठी पॅटर्न माहीत पाहिजे प्रॅक्टिकलचा, प्रत्येक सब्जेक्टचा वेगळा. आता फक्त या बॅचला मी कशाचं सांगते, बायोचा पॅटर्न ऑफ द एक्झाम. एक्झाममधला काय काय किंवा किती मार्क्स आहेत, कोणत्या एक्सपेरिमेंट किती मार्क्सला आहेत ते. तर बायोलॉजी प्रॅक्टिकल टोटल मार्क्स किती, प्रॅक्टिकल परीक्षा किती मार्काची आहे माहिती आहे? 30 मार्क्स. 30 मार्कची एक्झाम. प्रॅक्टिकल म्हटलं की समजते तुम्हाला. थेअरी आणि प्रॅक्टिकल मधला फरक माहिती आहे? थेअरीला तुम्ही रिटर्न नुसतं असं किंवा लिहायचं, लिहिलं वाचून लिहिलं तरी चालतंय. प्रॅक्टिकलला ते समोर स्पेसिमेन पाहिजेत किंवा एक्सपेरिमेंट करायचं. प्रॅक्टिकल म्हणजे प्रत्यक्षात ते आहे का नाही ते बघायचं. हे जे ठेवलंय ते आपण थेअरीला पण वाचू शकतो, त्याला थेअरी म्हणायची, आणि आज ते बघणार आहोत म्हणून प्रॅक्टिकल. मग 30 मार्क्स काय आहे टोटल बायोलॉजीचा प्रॅक्टिकल. त्या 30 मार्क्स मध्ये काय डिवाइड झाले, 30च्या 30 सगळ्या एक्सपेरिमेंटला नाही आहेत मार्क. 20 मार्क तुमचे एक्सपेरिमेंट साठी जे काही असेल ह्याच्यामध्ये. मग क्वेश्चन 1 2 3 4 5 टोटल क्वेश्चन 7 असतात. 7 क्वेश्चन असतात. त्यातले 5 क्वेश्चन 20 मार्क्सचे असतात. राहिले किती क्वेश्चन, 2 राहिले. 7 मधले 5 गेले, 5 क्वेश्चन 20 मार्क्सला. राहिले 2 क्वेश्चन असतात ते 20 मार्क्स. राहिले किती मार्क्स, 10 मार्क्स. 10 मार्क्सला तुमचं काय असतंय, प्रोजेक्ट असतो 5 मार्क्ससाठी, जो कंपल्सरी सगळ्यांना करावा लागतो. राहिले किती आता, 5 राहिले. 5 मार्क्सला तुमचा 3 मार्क्स असतात जर्नलसाठी, जे तुम्ही हँडबुक घेणार आहे त्याच्यासाठी 3. राहिले किती मार्क्स, 2 राहिले. 2 तुमची वायवा असते. टोटल जे एक्सपेरिमेंट झालेले आहे, टोटल जी एक्झाम झालेली असते त्याच्यावर 2 मार्क्ससाठी एक्सटर्नल जे असतात ते क्वेश्चन विचारतात. जास्त काही अवघड नसते किंवा जास्त वेळ पण नसते. 2 मिनिटाची वायवा तुमची टोटल एक्झामवर काय असते लास्टला असते, किंवा तुम्ही कसे कसे एक्सपेरिमेंट केले ते एक्झामिनर तुम्हाला क्वेश्चन विचारतात. अशा प्रकारे किती मार्क्स टोटल झालं प्रॅक्टिकल, 30 मार्क्स. 10 मार्क्स प्रोजेक्ट आणि जर्नल. हे तुमच्या हातातच आहे, तुम्ही ते कंपल्सरी पाहिजे. हे नसेल तर तुम्हाला प्रॅक्टिकल एक्झामला अलाउ केलं जात नाही, एंट्रीच दिली जात नाही आतमध्ये. अगोदर जर्नल प्रोजेक्ट ठेवायचा आणि मगच आतमध्ये यायचं. अदरवाईज प्रॅक्टिकलला तुम्ही तिथं अबसेंट असाल, आणि प्रॅक्टिकलला जर फेल झालं तर पास व्हायचं अवघड आहे प्रॅक्टिकलला परत. कारण तुमचा 30 मार्क्स आहे तिथं, आणि राहिले किती, कंबाईन पासिंग आहे. 10 मार्क्स तुम्हाला पडतात थेरीला, जर ज्याला जास्त प्रॉब्लेम आहे त्याच्यासाठी. अदरवाईज 30 पैकी 30 सुद्धा मिळतात सगळ्यांना, जर व्यवस्थित तुमचा असेल एक्झामिनेशनचा परफॉर्मन्स तर. ठीक आहे, तर हे झालं 20 + 10. समजला पॅटर्न, ह्याच्यामध्ये चेंज नाही आहे काय. मग 20 मार्क्ससाठी तर काय काय क्वेश्चन असतात. क्वेश्चन 1 2 3 4 5. क्वेश्चन पेपरवर तुमच्या 6 आणि 7 पण दिलेला असतो. हा 6 जो असतो तो जर्नलसाठी असतो, 7 जो असतो तो प्रोजेक्ट प्लस वायवा असतो. इथं त्याचे मार्क्स पण दिलेले असतात. टोटल 30 मार्क्स होतात. ठीक आहे, तर आता पहिला क्वेश्चन हा एक्सपेरिमेंट असतात. बायोलॉजीच्या फक्त प्रॅक्टिकलला एक्स आणि वाय असे स्टुडंटची कॅटेगरी केली जाते. म्हणजे तुमचा सिक्वेन्स कसा आहे प्रॅक्टिकलचा, सीट नंबर असतात काय 30 40 41 42 43 काही असेल सिक्वेन्स. सिरियसली नाही, सॉरी, सिक्वेन्स जे काही असेल. जर 4 नंबरची मुलगी असेल काय वॉटेवर 12204, ती जर एक्स असेल तर 5 ला वाय असणार. तिला वेगळा एक्सपेरिमेंट, तिला वेगळा एक्सपेरिमेंट. एक्स वाय असं अल्टरनेशन असते. मग इथे 4 ला वेगळा एखादा असेल सॉइल पीएच, तर 5 ला असेल डिसेक्शन. वेगवेगळे एक्सपेरिमेंट. परत एक्स ला वेगळा, वाय ला वेगळा, म्हणजे अल्टरनेशन. अल्टरनेटिव्हली हे काय झाले असं सिक्वेन्स दिलेले आहेत एक्स वाय. आणि हे फक्त बायो
झू आणि बॉटनी. तुम्ही पुढे सिनियरला गेला तर झू बॉटनीला पण असंच असतं XY. तुमचं फिजिक्स केमिस्ट्रीला नसेल कदाचित, तुमची चॉईस बेसिसवर आहे. तुम्ही उचलायचा क्वेश्चन पेपर, त्या क्वेश्चन पेपरवर जे काही असतील एक्सपेरिमेंट ते करायचे. चॉईस बेसिस आहे फिजिक्स. इथं आपल्या इथं XY कंपल्शन अल्टरनेटिव्ह आहे. ठीक आहे. तर मग पहिला क्वेश्चन असतो 4 मार्क्ससाठी, तो एक्सपेरिमेंट करायचा आहे. इकॉलॉजिकल एक्सपेरिमेंट असेल, सॉइल pH किंवा वॉटर pH, किंवा बॉटनीशी रिलेटेड असेल तर डर्टी वॉटर जे असतात त्याच्यामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम बघायचे मायक्रोस्कोपच्या साहाय्याने. हे असे एक्सपेरिमेंट आहेत. नंतर डिसेक्शन ऑफ फ्लावर आहे, हिबिस्कस फ्लावर, जास्वंदीच्या फुलाचं डिसेक्शन झालेलं असेल किंवा बघू आपण हे. नंतर एक्सपेरिमेंट अजून कशाचे असतील, तुम्हाला स्पेसिमन हिस्टॉलॉजिकल स्लाइड आहे. निसाद बी डिव्हिजनचे सी नाही. तर हे झालं क्वेश्चन पेपर. आता कोणते कोणते आहेत ते नाही सांगत जसं सगळेच एक्सपेरिमेंट. त्याच्यातले काही घ्यायचे काही नाही घ्यायचे, सगळेच काही हे नाही कंपल्सरी, जसं तुमचं टाइम जसा असेल त्याच्यामध्ये. तर आता आपण आज प्रॅक्टिकल घेणार आहे, ते आहे आयडेंटिफिकेशन. 5व्या नंबरचा जो क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर 5, तो आता आपण स्टार्ट करणार आहे. क्वेश्चन नंबर 5 जो आहे तो आयडेंटिफिकेशन किंवा याच प्रॅक्टिकलला स्पॉटिंग म्हणतात. तुम्हाला 11वीला झाली नाही प्रॅक्टिकल एक्झाम का झाली आहे? नाही झाली. त्याच्यामुळे तुम्हाला माहित नाही हे काय आहे ते. स्पॉटिंग म्हणजे काय, आयडेंटिफिकेशन म्हणजे काय. 11वीला झालं असतं तर आपल्याला हे समजलं असतं. तर आयडेंटिफिकेशन म्हणजे काय, आयडेंटिटी म्हणजे काय, ओळखायचंय. काय समोर ठेवलंय ते ओळखायचंय, त्याला स्पॉट म्हणतात. स्पॉट ठेवलेला असतो. आता फॉर एक्झाम्पल हे ठेवलंय तुमच्या समोर, हा स्पॉट झाला. काय स्पॉट आहे तो काय करायचा, आयडेंटिफाय करायचा. तर ह्याच्यात काय आहे, बॉटनीशी रिलेटेड 4 स्पॉट आहेत आणि झूलॉजीशी रिलेटेड 4 स्पॉट आहेत. टोटल झाले 8 स्पॉट. असे तुम्हाला ह्या आयडेंटिफिकेशनला आहे 7 मार्क्स. हे प्रॅक्टिकल क्वेश्चन नंबर 5 जे आहे ते 7 मार्क्ससाठी आहे. A B C D E F असे स्पॉटिंग असतात. इथे ठेवलं जातं हे स्पॉटिंग. हे जे 4 आहेत ते इथे ठेवले जातात, अंतर ठेवून. इथे A B C D अशा ओळीने 7 मुली बसवणार. प्रत्येकीला वेगवेगळा असणार ना स्पॉट, काय एकच असेल, प्रत्येकीला वेगळा असेल. 7 जणांना 7 स्पॉट ठेवलेले असतात. एका स्पॉटला 2 मिनिट असतात फक्त. ज्या ए ह्या ठिकाणी ए ह्या टेबलवर जी मुलगी आहे तिला स्पॉट जो काही असेल तो बीला नसणार आहे, सीला नसणार आहे, नाही. हे 7 स्पॉट वेगळेच. मग ए ची 2 मिनिट झाले की ही कुठे जाणार, बी कडे जाणार, बीच्या जागेला बसणार. बी कुठे जाणार, सीच्या जागेला बसणार. सी म्हणजे बेल झाली की उठायचं आणि जागा पुढे चेंज करायची. लास्टची जी काय आहे ई एफ जी काय असेल ती कुठे येणार, ए कडे येणार. प्रत्येक 2 मिनिटाला 7 आणि 14 15 मिनिटाचं हे प्रॅक्टिकल आहे. हे स्पॉटिंग आहे. तर ह्या स्पॉटिंग मध्ये काय लिहायचं, आयडेंटिफाय अँड डिस्क्राईब. तुम्हाला तिथे स्लिप ठेवली जाते, हा जार ठेवले जातात किंवा हे ॲज इट इज फ्रेश आणून समोर ठेवलं जातं आणि स्लिप तिथे ठेवली जाते किंवा टेबलवर लिहिलं जातं. आयडेंटिफाय अँड डिस्क्राईब. काय या क्वेश्चनचं मिनिंग, आयडेंटिफाय काय आहे ते ओळखा आणि डिस्क्रिप्शन करा. फक्त 4 पॉईंटमध्ये डिस्क्रिप्शन करायचं. इथं काय पॅरेग्राफच्या पॅरेग्राफ लिहित बसायचं नाही. 2 मिनिट आहे फक्त वेळ. आयडेंटिफिकेशनला हाफ मार्क आहे,
डिस्क्रिप्शन तुम्ही हाफ मार्क. किती झाला टोटल? 1 मार्क झाला. मग 1 मार्कसाठी तुम्हाला किती वेळ? 1च मिनिट भरपूर झाला. पण 2 मिनिटाचा स्पॉट देतो आपण. मग हे आयडेंटिफाय जर तुमचं व्यवस्थित आयडेंटिफिकेशन जे विथ सायंटिफिक नेम केलं असेल तर तुम्हाला अर्धा मार्क्स मिळणार. तिथलं चुकलं असेल आयडेंटिफिकेशन, नुसतं डिस्क्रिप्शन बरोबर असेल तर फक्त अर्धाच मार्क मिळतो. पण आयडेंटिफाय केल्याशिवाय डिस्क्रिप्शनला मार्क्सच मिळत नाही. एक्सटर्नल कसं आहे त्याच्यावर. मग हे आयडेंटिफाय फॉर एक्झाम्पल आता ए हा स्कूलवर बसलेल्या मुलीला ए हा स्पॉट आला डॅश डॅश काही असेल तर आन्सर कसं असणार आहे? द गिवन स्पॉट. गिवन म्हणजे काय? समोर दिलेला स्पॉट. शोज दिसतोय तुम्हाला काय असेल ते. फॉर एक्झाम्पल टायफा. पानगणित जे आहे ते जर दिलं समोर तर टायफा एवढं लिहिलं त्याला अर्धा मार्क. हे ह्याला काही मार्क्स नाही. द गिवन हे प्रॉपरली आन्सर झालं. द गिवन स्पॉट शोज टायफा. नुसतं टायफा पण लिहायचं नाही. काय टायफा? काय माहीत काय टायफा. म्हणून द गिवन स्पॉट शोज काही असेल. टायफा असेल, आपुंशी असेल, इकॉर्निया असेल किंवा एखादा अस्केरिस असेल झुलॉजीमधला किंवा फिश असेल, काही असेल तो. खाली डिस्क्रिप्शन 2 कॅरेक्टरिस्टिक त्याचे लिहायचे. त्याला काही वाचत बसायचं नाही, जर्नल अभ्यास करायचा नाही. समोर दिसतंय ते लिहायचं. तिथं काही जास्त डोकं चालवायचं नाही. समोर मॉर्फोलॉजी दिसते तुम्हाला त्याच्यावरनं कसं दिसतंय ते. प्लांट असेल तर ग्रीन कलरचे लीव्ज असतात. त्याच्यासाठी काय अभ्यास करावा लागतो का? स्टेम प्रेझेंट असतं. त्याला फांद्या असतील तर ते ब्रँचड असतं. नसेल किंवा लीफ कसे आहेत, ब्रॉड आहेत का स्मॉल आहेत का कंपाऊंड लीफ आहेत, हे साधे कॅरेक्टरिस्टिक तिथं लिहायचे. सोपं आहे, याला काही पाठ करत बसायचं नाही. समोर असतं तेच लिहायचे, फक्त ओळखायला आलं पाहिजे. तर आता आपण घेणार आहे स्पॉटिंग मधलं पहिलं प्रॅक्टिकल. आयडेंटिफिकेशन ऑफ झेरोफाइट्स and हायड्रोफाइट्स. बॉटनीशी रिलेटेड आहे. फायटॉन मीन्स प्लांट. मग प्लांट म्हटलं की काय येतं? बॉटनी येतं. फायटॉनचं मिनिंगच आहे प्लांट्स. झेरो आणि हायड्रो 2 प्रकारच्या वनस्पती कशा असतात ते बघणार आहे. त्याचे कॅरेक्टरिस्टिक तुम्हाला आहे हँडबुकमध्ये सगळं दिलेलं आहे. फक्त आता ते बघायच्यात आहे का ते खरंच आहे का. वनस्पती त्या झेरो फायटी कंडिशनमध्ये येतात का किंवा ॲक्वॅटिक कंडिशनमध्ये असतात का. मग असतात तर त्या कशा दिसतात हे बघू आपण. तर पहिला आहे आपण पहिला झेरोफाइट बघूया. झेरोफाइट म्हणजे कसला? झेरिक कंडिशन म्हणजे विच कंडिशन? कसली? ड्राय. In this condition there is high temperature. वाळवंटातली कंडिशन. वाळवंटात कसं टेम्परेचर हाय असतं का लो असतं? राजस्थान सारख्या जर भागात टेम्परेचर जास्त आहे तिथे ड्राय कंडिशन आहे. काय ड्राय कंडिशन आहे? पाऊस पडत नाही किंवा तिथं पाणी नाही आहे म्हणून. मग ज्या ठिकाणी अवेलेबिलिटी ऑफ वॉटर विच इज लेस इन नॉर्मल कंडिशन, नॉर्मलपेक्षा कमी प्रमाणात पाण्याचा जो भाग आहे त्या भागाला ड्राय कंडिशन म्हणतात. मग ड्राय कंडिशनमध्ये सुद्धा फायटोसिस म्हणजे काय? प्लांट वनस्पती. मग ड्राय कंडिशनला सुद्धा येतात. जिथं काहीच पाणी नाही तिथं सुद्धा झाडं येतात. मी कितीतरी वेळा सांगते डोंगराळ प्रदेशात शिंगणापूरला जाताना रस्त्याच्या बाजूला असतात की नाही काटेरी झुडपं आलेली, त्याला काही पाणी घालतं का कोण? नाही घालत. ते मनानच येतात का? त्यांचं ॲडॅप्टेशनच आहे. काय? ड्राय कंडिशनमध्ये ग्रो होणं किंवा ड्राय कंडिशनमध्ये बी साठ कसली कंडिशन इथं? ड्राय कंडिशन. हे लिहायचं नाहीये तुम्हाला. समोर दिलंय ते झेरोफाइट आहे का हायड्रोफाइट आहे ते ओळखायचं. ओळखायला येतं पाण्यात असलेलं झाड आणि वाळवंटात येणारं झाड. हे 4च आहे, दुसरं कुठलं ठेवलं जाणार नाही तुम्हाला ह्या 4 शिवाय. तर बघा पहिल्यांदा मी काय सांगितलं, झेरिक कंडिशन म्हणजे ड्राय कंडिशन जिथं टेम्परेचर जास्त असते तिथं
पाणी कमी असतं, ते कंडिशन. अशा कंडिशनमध्ये येणार वनस्पती फायटॉन्स. फॉर एक्झाम्पल आपण झेरोफाईटचे 2 घेणार आहे, हायड्रोफाईटचे किंवा ॲक्वॅटिकचे 2 घेणार आहे. झेरोफाईटचे असेल अपुन्शिया डिलेनी, हे सायंटिफिक नेम आहे, हेच लिहावं लागतं, ह्यालाच हाफ मार्क्स असतो. आणि ह्याचं कॉमन नेम आहे कॅक्टस. माहिती आहे सगळ्याला कॅक्टस, त्यालाच अपुन्शिया डिलेनी म्हणतात. दुसरा आहे इकॉर्निया. याचं कॉमन नेम नाही माहिती, म्हणजे इथं आपल्या इथं नाहीच हे प्लांट, त्याच्यामुळे माहीत नाही. कॉर्नियाच हे सायंटिफिक नेम आहे. इकॉर्निया पाण्यातली काहीतरी म्हणतात त्याला, तर ठीक आहे. हे 2 स्पॉट. मग आता हे कसे आहेत ते अगोदर बघायचे, बघितल्याशिवाय कॅरेक्टरिस्टिक लक्षात नाही देत. हे प्लांट तर आहे, ठीक आहे. ह्याच्याशी आहे का कुणाचं काय मत? कॅक्टस माहिती, हे दिसतंय सगळ्यांना, परत जाताना बघा असते हे काटेरी झुडूप. कॅक्टसचे अनेक प्रकार आहेत हा, हे जस्ट एक्झाम्पल तुम्हाला दाखवलं. हे कॅक्टस, कोरपड वगैरे माहिती आहे तशा प्रकारात त्या फॅमिलीमध्ये येतं. हे ह्याला काय दिसतंय मग आता ह्याचं डिस्क्रिप्शन लिहायचं. काय लिहिणार? द गिवन स्पॉट शोज अपुन्शिया डिलेनी, हे त्याचं सायंटिफिक नेम झालं. कॉमन नेम लिहू शकता कंसामध्ये कॅक्टस म्हणून. मग आता खाली आपल्याला डिस्क्राईब करायचंय. काय लिहिणार डिस्क्रिप्शन? काय प्रेझेंट दिसत आहेत? हे ट्री आहे का? मोठं झाड असतं का ह्याचं? नाही, हे श्रब आहे, झुडूप आहे. मग कसं दिसतंय सांगा ना कसं दिसतंय? हा, काटेरी झुडूप आहे. मग काटेरी म्हणलं काय? द स्पाइन्स आर प्रेझेंट. स्पाइन्स दिसत आहेत, काटे दिसत आहेत. कशावरती? हे हिरवा ग्रीन कलर दिसतोय तो त्याचं काय आहे? स्टेम आहे, लीफ नाही. मग कसं आहे ते? ब्रॉड आहे की नाही हे स्टेम? आणि कसं आहे? फ्लेशी आहे. असं टणक आहे का लाकडासारखं? नाही, असं त्याच्या आतमध्ये गर असतं बघा, कोरपडीचं कसं असतं फ्लेशी, तसंच आहे. आणि त्याच्यावरती त्या स्टेमवरती काय आहे? स्पाइन्स आर फॉर्म किंवा प्रेझेंट झाले. कॅरेक्टरिस्टिक काय लिहिणार? द स्टेम इज ब्रॉड ॲज वेल ॲज फ्लेशी अँड ऑन द सरफेस ऑफ द स्टेम स्पाइन्स आर प्रेझेंट. संपलं. जास्त याचं हिस्ट्री लिहित बसायची नाही. कुठल्या फॅमिलीत आहे, का झुडूपच आहे, काट्याचं फंक्शन काय आहे, हे इथं थेरी नाही द्यायची. मार्क्स किती आहेत? फक्त एक अर्धा मार्क आहे डिस्क्रिप्शनला आणि अर्धा आयडेंटिफिकेशनला आहे. मग जेवढे मार्क्स तेवढंच लिहायचं ना. टाईम राहिला म्हणून उगाच 5च्या 5 नाही घ्यायचं बसायचं. 2 मिनिटात किती लिहिणार आहे? 2 वाक्य बस झालं. हे माहिती सगळ्यांना नसेल माहीत तर इथं बघून जा परत जात. काय हे? कॅक्टस अपुन्शिया डिलेनी. कुठल्या ह्याच्यात येतं? झेरोफाईटमध्ये येतं. काय पाण्यात येते? झेरोफाईट आहे. देन सेकंड एक्झाम्पल आपण बघूया झेरोफाईटचंच. ॲक्वेटिक होतं इथं, झेरोफाईट नाही. अकेसिया अरेबिका. It is known as, commonly known as काय? बाबू. माहिती आहे रानातली रस्त्यात असते ती. मग हे छोटं झाड असतं का मोठं बाबळीचं? ट्री आहे. इट इज अ ट्री, बिग ट्री. सगळं झाडच्या झाड नाही आणून ठेवत, एखादी फांदी आणून ठेवतात. हा झाड नसेल तर फ्रेश फांदी आणून ठेवली तर तेच येणार आहे, अकेसिया अरेबिकाच येणार आहे. हे झालं आयडेंटिफिकेशन. द गिवन स्पॉट शोज अकेसिया अरेबिका. काय असेल तो? BCDE कुठलाही असेल, त्याच्या पुढे तुम्हाला लिहिलेलं असेल ABCD, तो कुठला आहे तो? अकेसिया अरेबिका. कॉमनली इट इज नोन ॲज बाबळी. हे सुद्धा लिहिलं तरी चालते. आता ह्याचे कॅरेक्टर काय दिसतंय बाबळीचे? काटे तर असतातच. स्टेम कसा आहे त्याचा? रफ आहे. ह्याच्यावर ह्याच्या स्टेममध्ये फरक आहे की नाही? याला कुठं काट्यासारखं लाकडासारखं दिसत नाही. वुडी स्टेम नाही आहे ह्याचं, फ्लेशी आहे. आणि याचा वुडी आहे, लाकडासारखं आहे.
मग ब्रँचेस आहेत का, असतात का झाडाला? असतात, फांद्या भरपूर असतात. ब्रँच्ड स्टेम, वुडी स्टेम. लीव्स कशा आहेत? अगदी स्मॉल आहेत. बाबळीच्या झाडाची पानं माहिती आहेत. कंपाऊंड असतात अजून. हां, एका समोर एक असतात. कंपाऊंड लीफ म्हणजे माहिती असेल. हे समोरासमोर असलेले लीव्स कंपाऊंड लीफ आहे. सिंपल लीव्स जास्वंदीचे वगैरे माहिती आहेत, ते सिंपल लीव्स आहेत. हे कंपाऊंड आहेत. कशाचे? अकॅसिया, बाबळीच्या झाडाचे. स्पाइन्स पण असतात, ते पण लिहू शकतात. लीफचा कलर ग्रीनच असतो, हे पण बरोबरच आहे. हा पण कॅरेक्टरिस्टिक तुम्ही लिहू शकता. झाले बस. आणि ते कसलं आहे? झेरोफाइट आहे. हे पण महत्त्वाचं आहे. द गिवन स्पॉट इज झेरोफाइट, दॅट इज अकॅसिया अरेबिका. कॅरेक्टरिस्टिक, it is branched stem, they have branched stem, leaves are small and compound, the color of leaves which is green in color, spines are present. कशासाठी असतात रे? काटे. जिथं पाणी नाही त्या झाडांना काटे असतात बघा मोस्टली. प्रिव्हेन्शन करण्यासाठी असतात, वॉटरपासून, उन्हाचं वगैरे ते प्रिव्हेंटिव्ह त्यांचा रोल आहे स्पाइनचा. तर झेरोफाइटमध्ये आहे का कुणाला प्रॉब्लेम? ह्याच्यात एक असेल कुठला. ठीक आहे. देन हायड्रोफाइट इज नोन ॲज ॲक्वॅटिक. ॲक्वॅटिक म्हणजे इन दी वॉटर. कुठं असलेल्या? की वाळवंटात असलेल्या वनस्पती आणि ह्या पाण्यात असलेल्या वनस्पती ॲक्वॅटिक प्लांट्स त्याला म्हणतात. त्याचं एक एक्झाम्पल, दोन एक्झाम्पल घेणार आहे आपण. हायड्रिला अँड इकॉर्निया. हायड्रिला इकॉर्निया कॉमनली नॉट नो, आय डोंट नो, किंवा कुणालाच नाही, हेच म्हणतात त्याला. हे बघा हायड्रिला दिसते. अगदी काय दिसत आहेत त्याचे पानं, स्टेम पाण्यात येते, ऑन द सरफेस ऑफ द वॉटर. ह्याचं ॲडॅप्टेशन कसं आहे? ॲक्वॅटिक ॲडॅप्टेशन आहे. पाण्याशिवाय हे येणार नाही. त्याच्या ग्रोथ अँड डेव्हलपमेंटसाठी कुठली कंडिशन फेवरेबल कंडिशन आहे? वॉटर कंडिशन फेवरेबल आहे. आणि इथं देर इज नो नीड ऑफ वॉटर. झेरोफाइटला गरज नाही पाण्याची. बघा मग आता हे कसं दिसतंय? द गिवन स्पॉट शोज हायड्रिला. ह्याला हायड्रिला म्हणायचं. बघा त्याची पानं कशी आहेत? मोठी आहेत का छोटी आहेत? मग काय लिहिणार कॅरेक्टरिस्टिक? स्मॉल लीव्स किंवा लीव्स आर व्हेरी स्मॉल. स्टेम पण स्मॉलच आहे. डेलिकेट स्टेम किंवा स्मॉल स्टेम. आणि हे ब्रांचड असते, ब्रांचेस असतात पण स्मॉलच असतात. आणि हे सरफेस वरती असतं, वॉटर वरती तरंगतं झाड. रूट वगैरे असतं, पण याचं जो दिसतंय, हा पार्ट जो दिसतोय, हे फांदी काढून आणलेली आहे छोटी इथं दाखवायसाठी. हे समोर असेल तर काय लिहिणार? हायड्रिला लिहायचं. ठीक आहे. काय प्रॉब्लेम म्हणजे काय ह्याच्यात विशेष नाही. स्मॉल लीव्स, स्टेम स्मॉल, ग्रीन इन कलर. इथं जरी येलो दिसत असले ना लीव्स तर हे ग्रीन आहेत. आता हे बरेच दिवस झालं म्हणून हे असं कलर त्याचं हे झालं, फ्लोरोसिस झालंय. फोटोसिंथेसिस नाही ना ह्याच्यामध्ये होत. का होत आहे? आतमध्येच आहे, उन्हात ठेवलं तर राहील ग्रीन. दुसरा स्पॉट कोणता आहे ॲक्वॅटिक मधला? इकॉर्निया. बघा हे इकॉर्निया. बघा आता हायड्रिला आणि इकॉर्नियामध्ये काय डिफरन्स आहे? ह्याचे पानं कशी आहेत? ब्रॉड आहेत. आणि ह्याचे स्मॉल. दोन्ही कुठे येतात? पाण्यात. ॲक्वॅटिकमध्येच. हे घाण पाण्यात येतं हे इकॉर्निया. ओढ्याचं वगैरे पाणी असते की नाही? आहेत बघा इथं. तिथलं आहे की नाही कॉलेजेस तिथं जाताना? तिथं आहे इकॉर्निया भरपूर आले. तिथनंच आणतात तुम्हाला प्रॅक्टिकलला ठेवतात. हां, मग ह्याचं स्टेम आहे ते स्पंजी स्टेम आहे. स्पंज सारखं असतं, असं दाबलं तरी असं स्पंज सारखं ते परत ॲज इट इज होतं. स्पंजी स्टेम आहे याचं, स्पॉन्जी. लीव्स ब्रॉड आहेत, डार्क ग्रीन असतात लीव्स. रूट दिसत आहेत? स्मॉल रूट किंवा रूटचं कॅरेक्टरिस्टिक लीव्स नका. रूट नसेल तर नुसतं वरचं तरी पार्ट ठेवतात आम्ही. ह्या झाला इकॉर्निया. हे झाले 4 स्पॉटिंग बॉटनीशी रिलेटेड.
झुलॉजीला पण आहे स्पॉटिंग, फक्त बॉटनीलाच नाही. झुलॉजीला काय असेल? ॲनिमल्स असेल. इथं प्लॅन्ट, झुलॉजीला ॲनिमल. तुम्ही शिकलेला आहे 11वी मध्ये, क्लासेस शिकले की नाही ॲनिमलचे? जसं आपण किंगडम प्लॅन्टिंगमध्ये डिव्हिजन शिकलो, थॅलोफाईट, ब्रायोफाईट, टेरिडोफाईट, अँजिओ आणि जिम्नो. अगोदर जिम्नो, नंतर अँजिओ, मग त्याचे डायकॉट म्हणून. तसंच झुलॉजीमध्ये काय असेल? ॲनिमल्स असतील. कसले कसले? 2 प्रकारचे सेम. झेरोफाईट नाही म्हणायचं तिथं, फायटॉन मीन्स प्लांट असतात, झेरोसील म्हणतात म्हणजे ॲनिमल, आणि हायड्रोसील. झेरोचं मिनिंग माहितीच आहे, कसली कंडिशन? सील म्हणजे ॲनिमल. वाळवंटात असलेले, उंट वगैरे कुठं असतो? उंटचं आहेच एक्झाम्पल तुम्हाला. काही उंट नाही ठेवणार आम्ही पुढं समोर आणि आयडेंटिफाय द गिव्हन स्पॉट असं नाही म्हणणार. ते एवढं एकच लागेल त्याला लॅब. फक्त त्याचं चित्र ठेवलं जातं, पिक्चर ठेवलं जातं, ते तुम्ही आयडेंटिफाय करायचे. तर पिक्चर ऑफ पण नाही लिहायचं, नाही तर लिहिचाल द पिक्चर ऑफ कॅमल. द गिव्हन किंवा द गिव्हन स्पॉट शोज कॅमल, इट इज झेरोसील ॲनिमल. वाळवंटात आहे. मग उंटाची कॅरेक्टरिस्टिक काय असतात? व्हेरी गुड दिसतो वगैरे असं दिलं का कॅरेक्टरिस्टिक? किंवा घाणच दिसतो. त्याचे लेग्स लॉंग असतात, नॉस्ट्रिल्स असतात, नाकाच्या भोवते असेल की नाही नॉस्ट्रिल्स, ते प्रेझेंट असते. लॉंग लेग्स असतात, हंप प्रेझेंट असते. हंप म्हणजे उंटाचं बघितलं, आठवतं की इथं असं असतं ना, पाठीच्या वरती टेकडीसारखं असतं, त्याला हंप म्हणतात. उन्हाळ्यात ड्राय कंडिशनमध्ये ऊन जास्त असते म्हणून ते प्रिव्हेन्शनसाठी हंप असते. आईज असतात. हे छोटे छोटे कॅरेक्टरिस्टिक जे की समोर बघता लिहिता येतात, लिहू शकता तुम्ही. आईज प्रेझेंट, नॉस्ट्रिल्स प्रेझेंट किंवा लॉंग लेग्स, नंतर हंप इज प्रेझेंट, लॉंग लेग्स, हंप, हे झाले प्रॉपरली कॅरेक्टरिस्टिक. नाईज काय आलं तर आईज प्रेझेंट, माउथ प्रेझेंट, हे आहेच ना. नाईज काय आठवलं किंवा हे वर्ड नाही आठवले तर हे लिहायचे. याला मार्क्स असतात, असं काही नाही की तो कॅरेक्टरिस्टिक आहेच त्याचा. ते झाला कॅमल, हा झेरोसील झाला. आणि दुसरा असतो तो कांगारू रॅट. घूस माहिती आहे ना, घूस? कांगारू रॅट त्याला म्हणायचं. किंवा वाळवंटात असलेला उंदीर मोठा, आपल्या घरातल्या उंदरापेक्षा मोठा असणारा, त्याला काय म्हणतात? कांगारू रॅट. हे एक एक्झाम्पल आहे कशाचं? झेरोसीलचं. कांगारू रॅट म्हणजे घुशीसारखाच प्रकार आहे. ते त्याचं सुद्धा तेच पिक्चरच ठेवलं जातं समोर, चित्रच. मग ते ओळखायचं झेरोफाईट आहे, झेरोसील आहे का हायड्रोसील आहे. मग कांगारू रॅट किंवा उंट, कॅमल, ह्याच्यात एक कुठलं तरी. मग कांगारू रॅट असेल तर काय असणार आहे? टेल प्रेझेंट असणार आहे. हा इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक झाला. तो स्मॉल दिसतो, जास्त मोठा नाहीये. उंटासारखा आहे का तो? नाहीये. त्याचं ॲडॅप्टेशन हे कसं आहे किंवा त्याचा स्टॉर्मिंग टाइम आहे, जे लागतं त्याला जगण्यासाठी, काय जे अन्नधान्य वगैरे, ते नाईट टाइम. घुस ते रात्रीच येते ना बाहेर, तो कॅरेक्टरिस्टिक झाला. बाकी टेल प्रेझेंट, डोळे असतात, आईज प्रेझेंट आहे वगैरे, हे लिहू शकतात. नॉक्टर्नल हॅबिटेट आहे. नॉक्टर्नल म्हणजे त्याचं हॅबिटाट, ते नाईटलाच बाहेर येतात, त्याला नॉक्टर्नल म्हणतात. नाईट टाईमलाच येतात. किंवा त्याला गहूच आवडतात, ज्वारीच आवडते, शेंगदाणे असले काही नाही. हॅबिटेट फक्त नॉक्टर्नल आहे. जे मी लिहिले काही असेल. 2 झेरोसील कुठले कुठले झाले? कांगारू रॅट आणि कॅमल. हे 2 पैकी एक आला तर झेरोसीलच आहे 2 विचार. सिमिलरली आपण आता हायड्रोसील बघू. हायड्रोसील म्हणजे कसले? पाण्यात राहणार. सांगा मग एक्झाम्पल. फिश आहे, कुठं आहे? जारमध्ये आहे बघा, पण त्याचा वास येतो. म्हणजे प्रिझर्व करून ठेवला फॉर्मॅलिटीमध्ये, पण आता त्याला बरेच वर्ष झाले, 5 वर्ष झाले. फिश माहिती आहे सगळ्यांना. त्याचा ते जार ठेवला जातो असा. मग फिशचं काय येणार हॅबिटॅट? हायड्रोसील किंवा ॲक्वेटिक इन नेचर. तो कशामध्ये राहतो? इन द वॉटर. वॉटर ही हॅबिटेट आहे त्याचा. मग
असतात माशाला? गिल्स असतात, स्किन्स असतात, माऊथ असते किंवा डोळे असतात. हेच कॅरेक्टरिस्टिक त्याचे असतात. फक्त हॅबिटेट कुठला आहे? ॲक्वॅटिक. हेच फक्त वेगळं असेल. शेपटी पण असते ना त्याला, फिन्स वगैरे असतात, डॉर्सल, व्हेंट्रल, गिल्स. त्याचं रेस्पिरेशन गिल्सद्वारे होतं. हे लिहायचं नाही, जास्त नाही डीपमध्ये. ॲनाटॉमीकडे नाही द्यायचं, मॉर्फोलॉजी द्यायची. ठीक आहे. माशाच्या कॅरेक्टरिस्टिकमध्ये काय किंवा त्याची टेस्ट लिहिचा. इट इज व्हेरी गुड इन टेस्ट. कुठला काय टाईप असेल, बांगडा असेल, कॅटला असेल, कुठला तुम्हाला आवडतो तो नाही लिहायचा. जो समोर दिलेला आहे फिश, फिशमध्ये रोहू असतो, हेच लिहायचं, तोच आहे, बांगडा वगैरे नाही. हा फिशेस the given spot shows aquatic animal that is rohu. खाली characteristic gills present, fins present, dorsal gills, ventral gills, tail, eyes, mouth. 10 होते पण 4च लिहायचे, 4 सुद्धा नाही लिहायचे. ठीक आहे. हे झालं aquatic मधला. अजून एक असतो बॅलॅनोग्लॉसस आहे. ठीक आहे. ॲक्वॅटिक मधला एकच स्पॉट नाही येतच आपल्याला त्याच्या ॲक्वॅटिक मधला, फक्त मासा आहे. स्नेक वगैरे पण स्नेकमध्ये नाही, ते तसली मरळ का काय काय म्हणतात, मरळच ना तो लांब ते नाही आहे आपल्याला. एक रो कायम करून घ्या. कायम म्हणजे परीक्षेपर्यंत. ॲक्वॅटिक म्हटलं की रोहू, हायड्रोसिल म्हटलं की कोण? हायड्रोसिल म्हटलं की कुठला ॲनिमल? आणि तर आता मला हायड्रोसिल रोहू, झेरोसिल कॅमल आणि कांगारू रॅट. तर आता हायड्रोफाइट सांगा कोणकोणते? हायड्रोफाइट्स, हायड्रीला आणि इकॉर्निया. आणि झेरोफाइट कॅक्टस आणि बांबू. झेरोफाइट आणि झेरोसिल मध्ये फरक आहे ना. फायटॉन म्हटलं की प्लांट लक्षात ठेवायचं. मग झेरोफाइट कॅक्टस अँड आर्केसिया. हायड्रोफाइट हायड्रीला आणि इकॉर्निया. हायड्रोलाच ॲक्वॅटिक म्हणतात ना. तसंच सेम झेरोसिल कॅमल अँड कांगारू. ॲक्वॅटिक फिश. फिशमध्ये अनेक प्रकार आहेत पण काय प्रॉब्लेम आहे का ज्यात? हे माहीत नसेल तर बघून जा, सोपंच आहे सगळं. ठीक आहे. ह्या प्रॅक्टिकलला तुमच्या बॅचची आजची डेट टाकायची. परत मी डेट सांगणार नाही. डेट व्यवस्थित नसेल तर मी सर्टिफाय करणार नाही जर्नल.